नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे दत्तस्तव स्तोत्रातील पहिला श्लोक आज प्रसारित होत आहे. भूतपेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः दूरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामितं. भूत प्रेत पिशाच ज्याच्या स्मरण मात्राने, ज्याचं स्मरण केल्यावर भूत प्रेत पिशाच दूरात एव पलायन्ते, दूर पळून जातात, त्या दत्तात्रेयांना मी नमस्कार करतो. दत्तात्रेयांची महती इतकी आहे की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जरी तुम्ही म्हटलात तरी भूत पिशाच ब्रह्मसंबंध ब्रह्मराक्षस यांसारख्या वाईट शक्तींपासून भक्तांना मुक्तता मिळते. या संदर्भात गुरुचरित्र अध्याय 20 याच्यामध्ये ब्राह्मणीची ब्रह्मसंबंध बाधा दूर केली असा एक सुंदर अध्याय. शिरोळ गावामध्ये गंगाधर नामक एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीला 5 पुत्र झाले, पण एकही जगत नव्हता. ते दाम्पत्य दुःखी झालं आणि त्यांनी ब्राह्मणांना विचारलं, ज्ञानी ब्राह्मणांना विचारलं की असं का होतं. तर ज्ञानी ब्राह्मण असं म्हणाले की हे मुली, पूर्वजन्मी तू शौनक गोत्राच्या एका ब्राह्मणाकडून काही कर्ज घेतलं होतंस. 100 रुपये घेतले होते त्यांनी, पण ते तू परत केले नाहीस. त्यामुळे त्या ब्राह्मणाने आत्महत्या केली आणि तो ब्राह्मण पिशाच योनीत जन्माला आलेला आहे, पिशाच झालेला आहे आणि तो ब्राह्मण तुझा गर्भपात करवतो. हे ऐकून ती ब्राह्मणी अतिशय शोकाकुल झाली आणि तिने उपाय विचारला, काय करू. तर ब्राह्मण म्हणाले, औदुंबराला जा, नृसिंहवाडीला जा, औदुंबर क्षेत्री जा. तिथे दत्तात्रेयांच्या मनोहर पादुका आहेत, सुकुमार पादुका आहेत, निर्गुण पादुका आहेत. त्या औदुंबर क्षेत्रामध्ये जाऊन औदुंबराला पाणी घाल, प्रदक्षिणा घाल. श्री गुरूंची म्हणजे दत्तात्रेयांची म्हणजेच नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची सेवा कर, पूजा कर, तुझं कल्याण होईल. जसं हिने पूजा करायला सुरुवात केली तसं तो गतजन्मी आत्महत्या केलेला जो ब्राह्मण आहे, जो पिशाच्य रूपात तिच्या स्वप्नात आला, क्रोधाने ओरडू लागला, तू माझे 100 रुपये दे, नाहीतर मी तुझा जीव घेईन, तुझी सगळी मुलं मारून टाकीन, तुझा वंश वाढूच देणार नाही, तू हे दत्ताचं काही करतेस ना त्याचा काय उपयोग होणार नाही, असं सारखं धमकावून एक दिवशी तो तिच्या अंगावर धावला स्वप्नामध्ये. ती घाबरलेली ब्राह्मणी मार चुकवण्यासाठी औदुंबराच्या आड लपली आणि तिथे श्रीगुरूंना तिने पाहिलं. श्रीगुरू ब्राह्मणीच्या समोर उभे ठाकले आणि म्हणाले, बाळ घाबरू नकोस. श्रीगुरूंनी म्हणजे दत्तात्रेयांनी ह्या ब्राह्मणाला विचारलं, तू कोण आहेस, तू हिला का मारतो आहेस. तो ब्राह्मण म्हणाला, हिने माझ्या द्रव्याचा अपहार केला आहे, हिने 100 रुपये घेतले, माझे ते दिले नाही आणि त्यामुळे मला आत्महत्या करावी लागली. तर ती मला पाहिजे तिच्याकडनं हे पैसे. तर श्रीगुरू संतापले, म्हणाले, ही माझी शिष्य आहे, तू हिच्यावर असा हल्ला करू शकत नाहीस, तर हिचं रक्षण करण्यासाठी मी समर्थ आहे. असं म्हटल्यावर त्या ब्रह्मसंबंधाने श्री गुरूंना वंदन केलं. दत्तगुरू म्हणाले, द्रव्यासाठी अडून बसू नकोस, ही तुझं उत्तर कार्य करेल, म्हणजे तुला सद्गती प्राप्त होईल. त्यावर ही जी ब्राह्मणी आहे ते तुला जे काही धन देईल त्याच्यावर तू समाधान मान आणि हिला सोडून जा. जी ब्रह्मसंबंध ह्या योनीतून मी स्वतः मुक्तता करतो. अशा प्रकारे मग त्या ब्राह्मणींनी त्याचं सगळं उत्तर कार्य केलं, थोडंसं द्रव्य दिलं आणि मग त्यानंतर ह्या ब्राह्मणीचा हा ब्रह्मसंबंध होणारा त्रास निघून गेला. ब्राह्मणीचा पिशाच्य ह्या योनीपासून होणारा त्रास हा निघून गेला आणि त्या ब्राह्मणीचं कल्याण झालं. मग श्रीगुरूंनी तिच्या ओटीत 2 नारळ टाकले आणि तिला कन्या आणि पुत्र होतील असा आशीर्वाद दिला. ही जी कथा आपण आता अगदी थोडक्यात ऐकली, वाचली, ती कथा या श्लोकाला अनुसरून आहे की जर दत्तात्रेयांचं स्मरण केलं तर भूत प्रेत पिशाच्य अशा वाईट शक्तींपासून तुम्हाला निश्चित आणि निश्चित मुक्तता मिळते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.